स्वामी समर्थ. अक्षय तृतीया यावर्षी 10 मे 2024 वार शुक्रवार या दिवशी आहे. वर्षातून तिला अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. या दिवशी केलेले दान चिरकाल टिकते. केलेली उपासना सेवा ते तुमच्या आयुष्यभर सोबत राहते. या दिवशी तिला केलेले दान तुमच्या सोबत राहणार आहे. या पवित्र दिनाला आपण काय करू शकतो? स्वतःचं घर असेल त्यांनी हा उपाय करावा आणि रेंटनी घर असेल त्यांनी हा उपाय केला तरी चालेल. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. तसेच जे पितृपत्र आहेत त्यांच्यासाठी सेवा करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सेवा म्हणा उपाय आवर्जून करा. हा उपाय वर्षातून 2दा करत असतो. अष्टमी शारदीय नवरात्रीले अष्टमी तेव्हा करत असतो. अक्षय तृतीयेला लवंगेचा उपाय आहे. माता लक्ष्मीला प्रिय आहे लवंग, जी मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरली जाते. लवंग, कवड्या, कमळगट्ट्याची माळ, कुंकू ह्या वस्तू लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. ते आपल्या घरामध्ये उपयुक्त असतात. लवंगा तुम्हाला 11 घ्यायच्या आहेत. लवंग फुलासोबत घ्याव्यात. आधी अर्धी तुटलेली फुटलेली घेऊ नये. अखंड लवंग तुम्हाला 11 घ्यायच्या आहेत. अगदी दिवसभरात ही सेवा करू शकता. कोणीही सेवा करू शकता. वेळेचे बंधन नाही. 11 लवंगा हातात घ्यायच्या आहेत. म्हणजे उजव्या हातात त्यावर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. आपण गुरुवारची कहाणी वाचतो त्या पुस्तकामध्ये हे पठण आहे. जर नसेल तर यूट्यूबवर किंवा गुगलवर तुम्ही पठण करू शकता. आणि तुम्हाला एखादं लाल वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये या लवंगा पठण करून झाल्यानंतर ठेवायच्या आहेत. त्याला हळदी कुंकू अक्षदा लावायचे आहेत. थोडा वेळ देवाऱ्यात ठेवा ही पोटली करून. नंतर महालक्ष्मी अष्टकम ही सेवा लक्ष्मीच्या सेवेतील महत्त्वाची सेवा मानली जाते. सर्व सेवा केल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावर टांगायचे आहे, म्हणजे लटकवायचे आहे. कसे लटकावे ते तुम्हाला सांगते. मी माझ्या घराच्या बाहेर जाणार, म्हणजे माझ्या घराच्या आत जो उंबरा आहे आणि मी माझ्या घराच्या आत उभी आहे. मला बाहेर जायचे तर मी बाहेर जाताना माझ्या उजव्या बाजूला तिथे लवंगा लटकवायच्या आहेत. बरेच स्वामी सेवेकरी ही सेवा करतात. तरी ही सेवा का करतात? माता लक्ष्मीला लवंगा अतिशय प्रिय आहे. त्यावर महालक्ष्मी अष्टमीची सेवा केल्याने त्यांच्यामध्ये एक बळ येते. लवंगामध्ये आपल्या घरामध्ये येणारा व्यक्ती चांगला आहे का? बऱ्याच वेळी असं होतं, घरामध्ये काही चांगलं चाललेलं असेल तर ते खराब होत जातं. घरात कटकटी वाद येतात. पैशाची आवक घटत जाते. तर त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. देवी लक्ष्मी घरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी तुमच्या दारात उभी असते. लक्ष्मी विष्णू पुराणात सांगितले गेले आहे. एक कारण म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर चपला असणे. त्यामुळे घरात नकारात्मकता कटकट येत असते. नेहमी घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवावा. तुमचा परिसर जेवढा स्वच्छ असेल तेवढी माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते व घरात टिकून राहते. तर सर्वांनी उपाय म्हणजे सेवा अक्षय तृतीयेला करा. या सेवेचे फायदे खूप आहेत. श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.